बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक आहे। आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळते। बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी विरुद्ध बळीराजा विकास आघाडी यांच्यात लढत होते। एकूण 36 उमेदवार रिंगणात आहे। बाजार समितीवर बहुमत मिळवण्यासाठी किमान 10 संचालक आवश्यक आहेत। बार्शी शहरामध्ये सुलाके हायस्कूल येथे जवळपास 6 मतदान केंद्रांमध्ये कृषी उत्पन्न समिती बाजार समिती बार्शी यांची मतदान प्रक्रिया चालू आहे। आतापर्यंत मतदान प्रक्रिया एकदम शांततेमध्ये चालू आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। सर्व मतदारांना आम्ही वेळोवेळी सांगितले की बाबा आम्ही ज्या सूचना देतो त्यांचं पालन करा। निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करण्यासाठी आम्ही आवाहन करतोय आणि आतापर्यंत जवळपास 60% मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। बूथवर बंदोबस्त ठेवलेला आहे, 100 मीटरवरती आहे आणि ॲडिशनल फोर्स सुद्धा आम्ही कुठं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लावलेला आहे।